घरी कार्यक्रम आहे. तर आज आहे दुसरा दिवस. आज मुंबईचे मित्र येणार होते, त्यामुळे 2 दिवस कार्यक्रम ठेवायला लागला. आणि तिची दादा बलून डेकोरेशन करतोय आणि बाजूला जेवणाची तयारी चाललेली. सो आज आहे रविवार. सो आज घरी कार्यक्रम आहे, म्हणजे गावात कार्यक्रम आहे. स्टेजवर मान्यवरांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आहे. सो आज मुंबईची पाहुणे येणार होती, पण ते काय कारणास्तव नाही आली, त्याच्यामुळं इथेच कार्यक्रम आहे. तो सो आज देखणं असं सजावटीचं हे रूप पाहताना डोळ्याच्या पारण्या फिरत असे. सुरेश दादा निश्चितपणे 29 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर तुम्ही सुरक्षा रक्षक ते हवालदार ह्या पदावर ठेवंत होताना मान्यवरांच्या उपस्थितीनं बाई जीवन गावण, माजी जिल्हा परिषद सदस्य बाई मुकुंददादा गावण, भाजपा उपाध्यक्ष रमाकांत गावण सर, केवाय गावण, तसेच सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांना विनंती, प्रथमतः आपण गणेश अशा गणेशाला आपण वंदन करूया. नारायणी नमस्ते. गणपतीचं हे पूजन मांगल्याचं हे प्रतीक असतं आणि गणपतीच्या पूजनानं सारी विघ्ने दूर होतात. आणि अशा ह्या शुभ प्रसंगी सुरेशदादा सेवामुक्त होत आहेत आणि त्यांच्या ह्या महत्वाच्या ह्या प्रसंगी आपण सगळेच जण उपस्थित राहिलो आहोत. सर्वाक्षराचा आपण आशीर्वाद कायमचा, शुभेच्छा कायमच्या असतात. त्या शुभेच्छा देण्यासाठी या आनंदाच्या प्रसंगी आपण सर्वजण उपस्थित राहिलोय. मित्र परिवार, नातेवाईक, इथं चिंतक सगळे सर्वजण उपस्थित राहिलेलो आहोत. निश्चितपणे आपलं मनपूर्वक स्वागत करताना आम्हाला आनंद होतोय. बाई जीवन गावण, माजी जिल्हा परिषद सदस्य गणपतीचं पूजन करते. कारण गणपती हा विघ्नहर्ता, विघ्न दूर करणारा आपल्या पवित्र शुभ हस्ते गणपतीचं पूजन करताना दिसतंय. दीप प्रज्वलन होईल. मुकुंददादा गावण यांना विनंती असेल की आपण ही दीप प्रज्वलन करायचं, गणेशाचं पूजन करायचंय. आणि तदनंतर ज्या मान्यवर भाजपा तालुका उपाध्यक्ष मुकुंददादा गावण या ठिकाणी गणपतीचा आणि दीप लावू शुभेच्छांचा. हा दीपक निश्चितपणे प्रकाशाची ही वाट आहे. तो सुरेशदादांच्या जीवनामध्ये आनंद आणि प्रकाश यावा म्हणून आहे. त्यांना पुढील आयुष्यासाठी दीर्घायुष्य मिळावं म्हणून हा प्रकाश आहे. रमाकांत गावण यांना सर्वांना मान्यवरांना आमंत्रित करतोय. तत्पूर्वी बहिणींना विनंती असेल की त्यांनी आपल्या भावाचं औक्षण करायचंय. कारण भाऊ एक औक्षण करताना दिसत आहेत, बहिणी औक्षण करतात. बहिणीचा आशीर्वाद हा मोलाचा असतो, पाठीचा भाऊ असतो आणि भावाचं प्रेम किती महत्वाचं असतं हे या औक्षणातून दिसतं. आणि औक्षण ही एक भारतीय संस्कृतीची नांदी असते आणि विश्वासाचं हे प्रतीक म्हणून औक्षण केलं जातं. आणि धरणीवर ज्या लहरी स्वर्गातून येत असतात त्या औक्षणामध्ये थांबलेले असतात. आणि हे औक्षण आपल्या आयुष्यासाठी खूप मोलाचं असतं. बहिणी औक्षण करतात, निश्चितपणे दोघांचंही औक्षण करतात. सपत्नी औक्षण झालेलं आहे. कारण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. आणि अहिल्याबाई, तुम्ही निश्चितपणे या सुरेशदादांना जी मोलाची साथ दिली ती खूप मोठी आहे. कारण ही सेवा करताना तिने ती सेवा केली, पण पत्नीची साथ नसेल तर कोणताही मेवा खाता येत नाही. म्हणून पत्नी ही सर्वात श्रेष्ठ असते. आपण नेहमी म्हणतो की मुलगी ही लक्ष्मी असते, पण सून ही भाग्यलक्ष्मी असते. तशीच त्याच पद्धतीनं परिस्थिती आणि मुलगी हे खरं म्हणजे आपली लक्ष्मी आहे. आणि लक्ष्मीच्या हस्ते औषध करताना दिसतोय. सोबत एकुलता एक जावई पंकज गावण हे सोबत आहेत. पंकज गावण हा त्यांचा जावई आहे. आणि अशा शुभप्रसंगी त्यांनी हे जे आयोजन केलेलं आहे खूप मोलाचं आहे.
या ठिकाणी मी विशेष उल्लेख करेन मुलगी प्रीती सिद्धेश तेजस, मला ते सिद्धेश आणि तेजसने पण समोर यायला हवं होतं. दिवसभराची आपण सेवा केली, त्यांनी स्वतः रोप लावलं, त्यांची सेवा ही मोलाची असते. मान्यवरांना ही विनंती असेल की आपण गणेशाचं पूजन करायचंय. बाई जीवन गावण, मुकुंद भाऊ, माननीय नरेश सुराम गावण, पंकज पद्माकर गावण जावई यांनी विनंती आहे, जोरदार टाळ्या वाजवूया. व्यासपीठाकडे यांचं आगमन झालेलं आहे आणि निश्चितपणे व्यासपीठाकडे आगमन होताना सपत्नीक बसायचं आहे. बाई जीवन गावण व्यासपीठाकडे येताना दिसत आहेत. मुकुंददादा गावण या ठिकाणी व्यासपीठाकडे आलेले आहेत. त्या पद्धतीने रमाकांत गावणचा आजच्या या कार्यक्रमाचे खरं म्हणजे मीच प्रसंग करत असलो तर शेखर पाटील कुठे असतील तर त्यांनी व्यासपीठाकडे यायचंय. तसेच सुरेश हसराम गावण यांचे एकुलते एक जावई पंकज पद्माकर गावण यांनाही विनंती असेल की त्यांनीही व्यासपीठाकडे यायचंय. आपण सर्वजण पाहतो की सर्वांचं स्वागत करताना नेहमी म्हणत असतो की सहभाग क्षणाचा असतो पण शुभेच्छा कायमच्या असतात. कायमच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण या जय जय रघुवीर समर्थ. श्री वागेश्वराच्या आणि जरीमरी मातेच्या श्री भोलेनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या तिलकोणच्या नगरीमध्ये उपस्थित मान्यवर आणि माझ्या समोर असलेल्या तमाम बंधू भगिनींचं मी प्रथमतः सुरेश दादा गावण आणि परिवाराच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी भाई जीवन गावण यांचं जोरदार स्वागत होतोय. जोरात टाळ्या. व्हिडिओचा मिस करणार. ट्विक्स दाब, ट्विक्स हाइक्स कर, थोडा कर. निश्चित काय होईल आपल्या सर्वांसाठी यांचंही स्वागत होईल. त्याला पटापट रायगड जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पक्ष सांगतो. अतिशय कष्टाळू आणि मेहनती व्यक्तिमत्व. घरची गरिबी असताना दादांनी जी आमची मामी होती त्या मामीच्या सोबत सदैव शेतीची कामं त्यांनी केलेली आहे. कधीही मुंबई सारख्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून रुजू झाले. हे करत असताना त्यांच्या पाठीशी पूर्ण त्यांचे आई वडिलांची पुण्याई होती आणि म्हणूनच त्यांना मुंबई सारख्या शहरामध्ये त्या काळात 29 वर्षापूर्वी आपण विचार करा, 29 वर्षापूर्वी त्यांना नोकरी मिळाली. आणि आता मी प्रथमतः मुकुंदबाई गावण यांना विनंती करतो की आपण दादांच्या या सेवापूर्ती सोहळ्याबद्दल आपले 2 शब्द व्यक्त करावे. आज येथे आमचे अण्णा सुरेश हसराम गावण यांचा आज सेवापूर्ती समारंभ आहे आणि त्या प्रसंगी आपण सर्वजण हजर झालेलो आहोत. मी व्यासपीठावरील मान्यवर माजी जिल्हा परिषद सदस्य भाई जीवन गावण तसेच सत्कार मूर्ती सुरेश हसराम गावण अण्णा आमचे आणि त्यांच्या सौभाग्यवती तसेच व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित जमलेल्या बंधू आणि भगिनींनो, सुरेश दादा म्हणजे मनमिळावू व्यक्तिमत्व. खरोखरच त्यांच्याकडे आज पाहूनच ही सर्व मंडळी आलेली आहेत. ही त्यांची पोचपावती आहे की माणुसकी माणसाकडे असेल तेव्हा हा माणुसकीचा धारा हा आपल्या वाट्याने येत असतो. मी लहानपणीच्या काही आठवणीचं सांगत आहे की ज्यावेळी त्यांच्या इथे गणपतीचा कार्यक्रम असायचा आणि त्यावेळी मी त्यांच्या इथं जात असायचो. माझा मित्र त्यावेळी प्रदीप पाटील आणि महेश पाटील हे आणि आम्ही एकत्र गणपतीच्या ह्याच्यात खूप मजा करत असत. पण त्यांनी जो आणलेला चिवडा असायचा तुम्हाला आमच्या आजही चिवडा माझ्या जिभेवर रेंगाळत आहे. त्यांच्या या गोड आठवणी आपल्या मनात आहेत. काही प्रसंग आठवतात. तुम्हाला असं वाटेल की संदीप गावण पाले आणि फिरकोण ही कसं काय नातं असेल तर खरं मी पहिल्यांदा प्रामाणिकपणे सांगतोय की आमचं रक्तापेक्षा जी नातं आहे त्याच्यापेक्षा मोठं नातं आहे. की मी जेव्हा रिक्षा वगैरे असं प्रसंग सांगून जाते त्यांच्या बाबतीत की एखादी माझी रिक्षा बंद पडले तेव्हा एखाद्या माझ्याकडे आर्थिक बजेट नसलं तर मी हाताने वहिनीकडे आणि भाऊकडे जायचो आणि भाऊनी मला कधी निराश नाही केलं.
आताही सांगतो माझा चालक हा धंदा एवढी त्यांना काळजी आमची असते. असं हे व्यक्तिमत्व आहे. अतिशय शांत स्वभावाचे, सदैव आम्ही एकत्र राहिलो. आणि ही गोष्टी म्हणजे खरं म्हणजे त्यांच्यामुळे नव्हती, ही भगवतीताई आहे, माझी बहीण आणि भगवतीताई यांची गोष्टी झाली. तिथूनही आमचं नातं एवढं जुळलं ते आधी अगदी रक्तापेक्षाही नातं ते मोठं आहे. आम्ही सदैव त्यांच्या कार्यक्रमात सुख दुःखात जातो, ते माझ्या सुख दुःखात असतात. आपले सुरेश भाऊ म्हणजे व्यक्तिमत्व आहे. बाकी काही बोलणार नाही जास्त, पण त्यांना असं आयुष्य वाढावं ही परमेश्वराची प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पण योगायोग असतात बघा, मी शिक्षक झालो त्यांचा वर्गबंधू, पण तेही एका विद्यार्थ्याची सुरक्षा ठेवण्यासाठी शिक्षकांच्या समवेत त्यांनी काम केलं, ते महत्वाचं होतं. अतिशय शांत स्वभाव. तिथं नरेश दादा गावात बसलेले त्यांचे बंधू, त्यांचाही स्वभाव अतिशय शांत. हे दोन बंधू म्हणजे अगदी जिवलग तीक्ष्ण स्नेही. लहानपणी ते खूप एकत्र राहायचे आणि आई वडिलांचे संस्कार हे सगळ्यात महत्वाचे असते. मी नेहमी म्हणतो की आई वडिलांची संस्काराची शिदोरी आपल्याला आयुष्यभर पुरत असते. यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम सर्वप्रथम मी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो आणि सुरेश दादा यांची सेवापूर्ती कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला त्यांची सहचारणी आमच्या वहिनी, या दोघांचाही आपल्याला आता आपण सत्कार केलेला. त्या प्रसंगी त्यांचे कोपरोलीचे मोठे मेवणे म्हणजे देवका बाईचे जे मिस्टर आहेत जगन्नाथ पुंडलिक पाटील यांची या निमित्ताने आठवण करणं गरजेचं आहे. कारण त्यांच्या मुले सुरेश दादा मुंबईकडे गेले, त्यापर्यंत पोहोचले, त्यामुळे त्यांचं स्मरण करणं गरजेचं. त्यांचे वडील जे आहेत हसराम गावण यांचंही स्मरण करणं गरजेचं आहे. कारण त्याशिवाय हा सेवापूर्तीचा कार्यक्रम पूर्ण होणार. कारण ह्या मंडळीने खऱ्या अर्थाने त्यांना घडवलं, त्यांना तिथपर्यंत पोहोचवलं. सुरेश दादा यांनी लहानपणी खूप कष्ट उपसलेले आहेत. शेती वाडीवर काम केलेलं आहे, कधी हॉटेलमध्ये सुद्धा काम केलं, तर कधी कधी आपल्या जैनपट्टीमध्ये म्हातारी कामगाराचं सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. याचं साक्षीदार आम्ही आहोत. आणि म्हणून सुरेश दादांनी कष्टाने कमवलेले हे पैसे, त्याच्यामुळे त्यांना झोप जी आहे, म्हणजे आज माझं स्टेटस बघितलं तर ते स्टेटस त्यासाठी आहे की सुरेश कष्टाने कमवलेला पैशामध्ये झोप चांगली येते, परंतु कोणी लाडी लबाडी केली तर त्याची झोप उडून जाते, असंच त्याचा अर्थ. आता आमच्या संजय गावांनी सांगितलं माझं सुरेश भाऊचं नाटक आहे. तर आपली ती भगवती आहे, ती भगवती ही दोघांची त्याची बहीण आणि त्याची बहीण तिची मैत्रीण, म्हणजे ते भाऊ बहिणीचं नातं कसं रूढ होतं, म्हणजे मानलेला भाऊ, तसा संदीप गावांचा हा मानलेला भाऊ नेहमी त्याच्या बसलेला आहे. बहिणी सुद्धा त्याच्यात कोणाला जर अडचण पडली तर ती मदत करणार. आमचा एकनाथ या कार्यक्रमात नाहीये. एकनाथनी तर अनेक वेळा सांगितलं की जर माझी जर अडचण काय असेल तर मी सुरेश दादा आणि वहिनीच्याकडे जर गेलो तर त्यांनी मदत नाही केली असं कुठलाही दिवस नाही. म्हणजे अशी ही 2-4 उदाहरणं मी बघितली. तशीच अनेक लोकांना सुरेश दादांनी त्यांच्या ज्या अडचणी निर्माण झाल्या होत्या त्या अनुषंगाने त्यांनी पूर्ण केलेल्या आहे. त्याच्यामुळे सुरेश दादा जे जगलेले आहेत ते कष्टाने जीवन जगलेले आहे, स्वाभिमानाचं जीवन जगलेलं आहे, कोणापर्यंत चुकले नाही. हे त्यांच्या आई म्हणजे एकूण एक नातं त्यांनी जपलं, जोडलं. हे सुरेश दादा आणि वहिनी तुमच्यासाठी खूप काम केलेलं आहे. हे तुम्हाला दोघांना मी त्याच्याबद्दल हे केलं आणि त्याच्यामुळे तुम्ही दोन्ही मुलांवर चांगले संस्कार केले. त्याच्यामुळे ती दोन्ही मुलांची तक्रार, मी इथं तुमचा शेजारी आहे, आपण भावासारखेच राहिलो. हा संपूर्ण जो एरिया आहे आमची सुसंस्कृत आहे. तुमची मुलगी जी आहे ती सुसंस्कृत आहे, तिची तक्रार आली नाही. तुमचे जावई जे आहे तेही तुमच्यासाठी सगळं काय करण्याची त्यांची इच्छा आहे. त्यांनी सांगितलं की माझा अण्णा त्यांचा सत्कार आपल्याला करायचा, त्यांचा कार्यक्रम करायचा, तुम्ही यायला लागेलो कुठं कार्यक्रमाला जर बाहेर जाणार असेल तर ते मला चालणार नाही. कार्य जे तुम्ही केलंय कुटुंबात एक कुटुंब प्रमुख आणि मी ते अनुभवलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला देव चांगलं दिवस देतील. चांगलं तुमचं जोडा अभ्यास तरुण वाटतं आमच्यापेक्षाही.
वहिनी मागासपासून आम्हाला सांगते की मी कशी काय बसू, मी जातो खाली, पण नाही वहिनी, आज तुमचं करणार. आणि त्या सन्मानाच्या पिक्चरचं आम्ही सर्व मंडळींनी तुम्हाला इथं बसवलेलं आहे. त्या पिक्चरचं तुमचं पुन्हा एकदा मी किती तुमचं कृती करायची ती थोडी होईल. जीवन गावण, माजी जिल्हा परिषद सदस्य मुकुंद गावण, जिल्हाध्यक्ष उरण तालुका भाजपा, विलास सर, मित्रांनो, पहिल्याच मी मुंबई विद्यापीठामध्ये जे मला जे सहकार्य लाभले, कैलासवासी जगन्नाथ पुंडलिक पाटील, कैलासवासी बबन दादू मुलम या लोकांनी खूप मला सहकार्य केले आणि त्याच्यात मोलाचा मला वाटा मिळाला. पुढे मी 2019 पहिला मी 6 वर्ष मी युनिव्हर्सिटीमध्ये काम करत होतो. माटुंग्यामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये 7 वर्ष मी असे पेपरवारी म्हणून काम करत होतो. वायके पाटील यांच्या घरी मी राहत होतो पेपरवर. खूप विचाराने एकदम मला भरपूर मोलाची साथ दिलेली आहे. त्यानंतर 96ला माझी भरती झाली, तरी पण मी 2-3 वर्ष त्यांच्याकडे राहिलो होतो. नंतर 97ला मी मुंबई विद्यापीठ सोडलं, युनिव्हर्सिटी आणि सांताक्रूज या इकडे मी माझी बदली केली. मुंबई विद्यापीठ सांताक्रूज यांनी माझी बदली केली. बदली केल्यानंतर मी जवळजवळ 11-12 वर्ष मी असे सुरक्षा रक्षक म्हणून काम केले. माझ्याबरोबर कुलगुरू गेले, पण त्या कुलगुरूच्या याच्यामध्ये मी बंगल्यावर काम केलं. मी कोणाची हिंमत तर बोलते, कोणाची साहेब माझ्याकडे 6 असायचा, पण त्या 6व्यामध्ये एक सुद्धा त्यांच्या घरातली वस्तू सुद्धा केलेली नाही. एक वेळा असा हिस्सा झाला की कुलगुरू 6:30 वाजता याला गेलो होतो फोर्ट परिसरमध्ये. फोर्ट परिसरमध्ये गेले असताना ते 6:30 वाजता आलो. मी एकटाच तिथं होतो. त्याचा मुलगा आलोक म्हणून आला होता. तो आला माझ्याकडून, सर होती चावी द्या. मी सरांना त्याला चावी दिली. तो आतमध्ये, तो म्हणजे याला इंजिनियर त्या तिथून त्याला मी चावी दिली आणि त्यांनी मला आतमध्ये जाऊन झोपतो आणि माझ्याकडून चावी तुझी म्हणून तुझी घेऊन चावी देऊन तो आतमध्ये झोपला. आणि त्यानंतर कुलगुरू आले. मला ते सगळी राहून तुम्ही इथं चावी घेतली नाही, मुद्दर नाही, तुमचा मुद्दा तिथं आतमध्ये झोपलेला आहे. तो डॉक्टर मास्तर कुलूप उघडायला गेलो, तो कुलूपला उघडत नाही, त्यांनी तो उघडत नाही. मग आलो तर आतमध्ये मी कुठं गेलोच नाही. गेलो कुलगुरू एवढं माझ्या गरम कर मी फोटो बनवण्यात मी काही जागा अजिबात सोडलेली नाही. त्यांनी लगेच एम हॉस्पिटलला त्यांच्या पत्नीला फोन केला. त्या आधी पाहून त्याच्यानंतर फोटो काढ साठासाठी फोन केला. तो खोटा बोलला माझ्याशी कुलगुरूंची की आलोक मी सांगते की मी इथं केमला आहे. तो झोपेमध्ये सांगतो पण केमला आहे, खोटं बोलला. त्याच्यानंतर त्याची पत्नी आली, दार उघडला आणि मी आतमध्ये बोला मी नंतर करता कुलगुरू बोलावरती माझी काय घरगत नाही. त्यानंतर माझी काहीतरी बदली होईल, नाहीतर इथे सस्पेंड करतो. पण ते कुलगुरूनंतर मी त्याला सांगितलं. नंतर त्याचा शिपाई गेला. शिपाईने त्याला बघितलं, तो आतमध्ये झोपलेला आहे आणि त्या विद्यार्थ्याला काम करून माझ्याकडे पाया पडायला, काका तुम्हाला एकदम काम केलं तुम्ही होतं. एवढे तिथे कुलगुरू आणि माटुंग्यामध्ये 4 कुलगुरूमध्ये माझ्या प्रवासात होते, पण तरी त्यांची वस्तू आमच्याकडे चावी होती. लिफ्टनं घेऊन जायचो, लिफ्टनं खाली यायचो, कोणी कुलगुरू. आणि तसेच माझे 10 गावचे विद्यार्थी, कुठल्या विद्यार्थ्याचं तरी काम हरलं तरी मी तिथे उभेच जाऊन काम करून द्यायचो. कोणाच्या विद्यार्थ्याची पण हिंमत करते बोल. आता ते सर्व काही समजून गावून त्यांना विचारा माझी काय तिथे दक्षिणबाजी चालते. कुठल्याही एकदम जे किंवा बिकॉम येतो की केमिकल इंजिनियर कुठल्याही विद्यार्थ्यांना आणलेलं आपलं तिथं जाऊन मी स्वतः उभा राहून त्याची कामं करत होतो. नंतर मी 4-5 वर्षानंतर मी माझं हवालदार कोर्ट केली. साहेबांना पण चांगले वाटते त्याचा जॉब आपण एकही गोष्टीला फक्त हात लावले. भरपूर मच्छरमध्ये खूप त्रास केला. आपण कष्टाने काम करत लागतं नाही ते विद्यार्थ्यांची कामं केली. मी हवालदार मला गाडी दिली. त्या गाडीमध्ये फिरून त्या विद्यार्थ्यांची कामं करतो. रात्री आजारी पडले मी स्वतःच्या माझ्या खिशातून पैसे खर्च करून मी त्यांना ते द्यायला ते वापरू देतात किंवा याच्यामध्ये देऊन द्यायला. स्वतः ते प्रायव्हेटमध्ये पैसे खर्च करून एका विद्यार्थ्यांनी मला असे दिवस बघवले की सर मी लेक्चरला माझे 2,000 रुपये सोडलं होतं आणि मी विद्यार्थी त्या बाजूनच पडायला काय झालं परमिशन मला कुठे ना कुठे तरी दिले. अशी मी विनंती करून माझे मी 2 शब्द पुरे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचे सत्कारमूर्ती सुरेश गावण यांचं तुम्ही मनोगत ऐकलं. पाणी पाहिजे. मी पहिल्यांदा सुरेश गावणला बोलताना पाहिलं.
आम्ही पण बघ व्यक्तिगत आपण एकमेकांशी संवाद करतो, बोलतो, पण आज पहिल्यांदा व्यासपीठावरून बोलताना पाहिलं आणि अतिशय सुंदर व्यासपीठावरून बोलले. बघा म्हणजे त्यांचे अनुभव किती सुंदर होते, त्यांनी ते शेअर केले आपल्या समोर. आणि प्रामाणिकतेचं फळ निश्चित ईश्वर देत असतो आणि म्हणूनच त्यांची तब्येत अशी ठणठणीत आहे, आजही ठणठणीत आहे. सत्य आणि प्रामाणिकपणा असेल तर ईश्वर त्याच्या पाठीशी असतो आणि हे तरी त्यांची पोच पावते. आज सन्मान चिन्ह देऊन गौरव करतायत. सोबत उपाध्यक्ष उरण तालुका भाजपा मुकुंद दादा गावण, आमचे स्नेही आणि संपूर्ण व्यासपीठ त्यांना सन्मान. किती अडचणी येऊन गेल्या, कितीही मनाचा बोल निघून गेलेले आहेत, तरी काय जगले नाही. देवाच्या आशीर्वादाने हा जोडा आमचा कायमस्वरूपी अखंडित राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. सुंदर वहिनी, तुम्हीही बोलताय पण त्यांच्या मनामध्ये एक वेगळी कल्पना असेल. समाज कार्यासाठी सुरेश दादांनी आता आमच्या सोबत यावं अशी त्यांची मुकुंददादांची माईची उपकार शाल आणि प्रेमाचं एक श्री गणेशाचं प्रतीक म्हणून श्रीफळ त्यांना देत आहेत. आमचे पोलीस हवालदार आणि प्रामाणिकपणा त्याच्या जवळ असतो, त्याच्यासोबत शब्दांना सोबत नसतो, काही फुलांना सन्मान देत आहेत. धन्यवाद. त्याला लगेच सांगितलं की हा कार्यक्रम आपण निश्चितपणे आनंदाला गतीने साडी प्रेमाच्या प्रतीक म्हणून संवाद केले आहेत, संवादही वाचलेले आहेत. आपल्या भावाचा सन्मान करतो, त्या पत्नी आहे इकडे इकडे इकडे. तर कार्यक्रम हा 29-30ला होता आणि पप्पांचा वाढदिवस हा 1 जूनला होता. तर 12 नंतर आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. ही पहिली खाते. आपल्याला त्यांचा फोटो काढता येत जाऊ फुटू घ्या बरोबर सिद्ध्या आहे ना काकून ना घे काकू ना बरोबर हे दे तुझ्या की नाही काय. तर कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही आमचं फेवरेट काम चालू करायला सुरुवात केली, ती म्हणजे गिफ्ट अनरॅप. खूप छान गिफ्ट भेटलेले. तर व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक करा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये.